आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटामध्ये आई अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावून येत असते. माय असे उन्हातील सावली, माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल, यावीत आता धुके खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दाप्रमाणेच आईची माय असते. स्वतःला विसरून मुलांना घडवणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी ती असते आई. मुल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई असते उभी, असे म्हणतात. मुलाचं आयुष्य मार्गी लागावं म्हणून अहोरात्र वाटणाऱ्या काळजीमध्ये, मुलावर आलेल्या कोणत्याही संकटाशी सामना करण्यासाठी असलेल्या मात्र शक्तीमध्ये. मात्र परिस्थितीमुळे किंवा अचानक आलेल्या संकटामुळे कधीकधी अशी वेळ येते की आई आणि मुलांची ताटातूट होते. असाच एक आई आणि मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. 2017मध्ये केवळ 16 वर्षाचा असताना तो घराबाहेर पडला. वर्षानुवर्षे पालकांच्या डोळ्यात आशेचा दिवा मंदावला. आई वडील मनोमन मान्य करू लागले की त्याचा मुलगा कदाचित या जगात नाही. पण बीड पोलिसांच्या अथक शोध मोहिमेने अखेर चमत्कार घडवला गेला. आज रक्षाबंधना दिवशीच 8 वर्षानंतर तो हरवलेला मुलगा आपल्या आई आणि वडिलांच्या मिठीत परत आला. यावेळी पोलिसांना देखील अश्रू अनावर झाले होते. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून तुमच्या देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की बीड पोलीस स्टेशनमध्ये आई वडील आणि एक तरुण बसलेला दिसतोय. यावेळी पोलीस 8 वर्षापूर्वी घर सोडून गेलेल्या मुलाला घेऊन येतात आणि महिलेला विचारतात की हाच तुमचा मुलगा आहे का. यावर त्याची आई त्याला बघते, मुलगा जवळ येतो आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं. आईने या मुलाची रक्षाबंधन दिवशी झालेली भेट पाहून पोलीस देखील रडू लागलेले आहेत. हा व्हायरल झालेला व्हिडिओ विजय कुमार राठोड 771 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून आता नेटकरी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.